हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहे मेरिडाच्या हॉटेलमध्ये आणि इतकं ब्युटिफुल हॉटेल आहे. खूप सुंदर केक डिटेलिंग खूप छान केलेली आहे. तर तुम्हाला दाखवते हे हॉटेल कसं आहे आणि मग रूम टूर पण देते. आणि आम्हाला मागच्या डेस्टिनेशनपासून इथे यायला लागली आहेत 2 तास. वाव, छोटंसं आहे ना, पण छान आहे. तर असं आहे आमचं मेरिडामधलं क्यूटचं हॉटेल. तर मेरिडा हे युकॅटन स्टेटमधलं एक प्रमुख शहर आहे, कॅपिटल आहे. इथलं व्हायब्रंट कल्चर, लोकल फूड आणि आर्किटेक्चर खूप फेमस आहे. त्यामुळेच आम्हाला हे शहर बघायचं होतं आणि त्यासाठीच आम्ही मेरिडा शहरामध्ये आमचं हॉटेल बुक केलेलं, ज्यामुळे आम्हाला इथनं वॉकेबल डिस्टन्सवर सगळं एक्सप्लोअर करता आलं. तर मेरिडा युकॅटनमध्ये आम्ही 2 दिवस राहण्याचा प्लॅन केलेला, कारण इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करण्यासारख्या होत्या. जसं की इथली बस टूर, नंतर इथले बरेचसे म्युझियम, नंतर लोकल शॉपिंग म्हणजे लोकल कपड्यांची शॉपिंग इथे छान होती आणि यानंतर इथलं लाईव्ह म्युझिक. तर हे सगळं आम्हाला इथनं एन्जॉय करायचं होतं. तर हॉटेलमध्ये आम्ही आराम केल्यानंतर संध्याकाळी एक वॉक केला आणि हे शहर बघून घेतलं. यानंतर आम्ही नेक्स्ट डेला इथल्या क्यूटशा अशा एका कॅफेमध्ये ब्रेकफास्ट करायला गेलो. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती सुंदर रेस्टॉरंट आहे आणि इथलं प्रत्येक रेस्टॉरंट असंच छान युनिक आणि सुंदर होतं. तर आमचा असा प्लॅन होता की सकाळी मस्त पोटभर असा ब्रेकफास्ट करून घ्यायचा, काइंड ऑफ ब्रंच करून घ्यायचा आणि मग आपलं फिरणं स्टार्ट करायचं. मॉर्निंग. तर आज आहे नेक्स्ट डे आणि आम्ही मस्त ब्रेकफास्ट केला. या आधीची क्लिप तुम्ही पाहालच. तर आता निघालेलो आहे आम्ही ओपन बस टूर करायला मेरिडा टाउनची. तर लेट्स गो. येस, आम्ही बस पकडतोय. खूप लेट झाला आम्हाला. ऑलमोस्ट आम्ही पकडली आहे बस. आता बस आहे ओपन बस टूर. चाललोय वर बसायला. छान आहे यार. तर येस, आता मी आलेली आहे हॉप ऑन हॉप ऑफ बसमध्ये. तर ही एक डबल डेकर बस आहे आणि मेरिडा सिटीची टूर करायची असेल तर ही बस एक बेस्ट ऑप्शन आहे. तर ही जी बस टूर आहे ती 90 मिनिट्सची आहे आणि जर तुम्हाला कुठल्याही स्टॉपला उतरायचं असेल तुम्ही उतरू शकता, ते ठिकाण एक्सप्लोअर करू शकता आणि परत दुसऱ्या बसमध्ये बसून येऊ शकता. तर आम्ही असं ठरवलेलं की आम्ही कुठे उतरणार नाही, फक्त बसून मस्त सिटीची टूर करू. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल अशा बिल्डिंग्स आहेत. तर मेरिडा सिटी ही इथल्या कोलोनियल आर्किटेक्चरसाठी, नंतर रिच मायन हिस्ट्रीसाठी फार फेमस आहे. तसंच इथलं लाईव्ह म्युझिक, नंतर इथले म्युझियम्स हे खूप फेमस आहेत. Siguiendo los planos del arquitecto francés Gustave Eiffel. तर या हॉप ऑन हॉप ऑफ बसमध्ये ऑडिओ गाईड पण होता, पण नेमकं ते मेक्सिकन लँग्वेजमध्ये असल्यामुळे आम्हाला त्याचा यूज नाही झाला. पण एनिवेज आम्ही डोळ्यांनी ते सगळं बघितलं आणि हे बघायला आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही माझ्या मागे बघू शकता अजून एक हिस्टॉरिक प्लेस. तसंच हे आहे मेरिडा सिटीतला रस्ता. तर मला हे बऱ्यापैकी इंडियासारखं वाटतंय. इथलं कल्चर प्लस इथल्या खाण्याच्या पद्धती, म्हणजे तिखट खाण्याची जी पद्धत आहे ती पण बऱ्यापैकी इंडियासारखी आहे. तसंच लोकांनी फुल भरलेला रस्ता, नंतर रस्त्यावरचे स्टॉल्स हे बऱ्यापैकी इंडियासारखं वाटलं मला. सिटी बस टूर कंप्लीट झाल्यानंतर आम्ही गेलेलो इथल्या चर्चमध्ये. यानंतर आम्ही गेलेलो एका छोट्याशा म्युझियममध्ये. आहे इथल्या म्युझियममध्ये. तर इथलं म्युझियम बघून आम्ही घरी आलेलो. घरी आराम केला आणि रात्री परत बाहेर निघालो इथली व्हायब्रंट सिटी बघायला. आणि क्रिसमस पिरियड असल्यामुळे तुम्ही बघू शकता इतकं लाईव्हली असं छान वातावरण आहे. टांगा राईड बघू आता कुठल्या टांग्यात बसायचं आणि मस्त शहर बघायचं. Yucatán. Wow. हॉटेल विस्टा लगुना बकलार. तर हा आहे आमचा नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डेला आम्ही आलो होतो बकलारला, जसं तुम्ही बघितलं असेल. आणि हा आहे आमच्या हॉटेलचा मागचा व्ह्यू आणि इतकं निळं छान पाणी दिसत होतं. नेमकं आम्ही त्या दिवशी संध्याकाळी पोचलेलो, त्यामुळे सूर्य डोक्यावर नव्हता आणि त्या पाण्याचा एक्झॅक्ट कलर दिसत नव्हता. पण स्टील तुम्ही बघू शकता इतकं क्लिअर आणि सुंदर पाणी आहे. तर चला बघूया कशी आहे आमची रूम. तर हा आहे एंट्रन्स.
हॅलो गाईज, तर यस फायनली आम्ही आलेलो आहे बकालार मेरिडावरनं. तर मेरिडाला आम्ही 2 दिवस राहिलो आणि बकालारला आम्ही 1 दिवस असणार आहे. तर इथे साईडला ब्ल्यू लगून आहे आणि खूप छान आहे आणि हॉटेलच्या एक्झॅक्ट मागेच आहे. तर तुम्हाला मी दाखवतेच, मे बी याच्या आधीच्या क्लिप्समध्ये तुम्ही पाहिलेलं असाल किंवा नेक्स्ट क्लिपमध्ये पाहाल. तर आणि हे हॉटेल आहे आमचं बकालारमध्ये. मी हॉटेलचं नाव खाली मेन्शन करेल. इतके वेगवेगळे प्लेसेसचे नावं आणि विचित्र विचित्र नावं आहे की ते लक्षात पण नाही राहते. तर यस, मी तुम्हाला आमची आत्ताची रूम दाखवते. तर हा आहे मिरर, हे आहे टॉयलेट, अशी आहे आमची रूम. हे टॉवेल्स आहेत, हे आमच्या सगळ्या बॅग्स, हा आहे बेसिक टीव्ही, हे AC, हे छोटेसे कप्पे आणि हे मोठा डोर जिथनं थोडासा पाण्याचा व्ह्यू दिसतोय. तर हा एक स्विमिंग पूल आणि इथे आहे मागे हे लगून. मला मेरिडावरनं इथे यायला 4.5 तास लागले. तसा तर रस्ता 4 तासच होता, पण ब्रेक घेत घेत आम्हाला 4.5 ते 5 तास गेले. तर मस्त आता कॉफी पिते आणि चिल मारते. यानंतर बघू आम्ही कुठे जायचं का. उद्या आम्ही करणार आहे इथली बोट राईड. तर ती खूप एक्साइटिंग असणार आहे कारण इथे सगळं ब्ल्यू कलरचं पाणी आहे आणि जेव्हा ऊन येतं तेव्हा ते खूप जास्त छान दिसतं. तर लेट्स गो हॅव कॉफी. गुड मॉर्निंग. तर आज आहे नेक्स्ट डे आणि सकाळ झालेली आहे. तर आज आमची बोट राईड कॅन्सल झालेली आहे कारण की आमचे काही दुसरे प्लॅन्स होते आणि काल आमच्याबरोबर जी फॅमिली आलेली त्यांच्यापैकी जी माझी फ्रेंड आहे तिच्या पायाला थोडीशी इंजुरी झाली, तर त्यामुळे चालू नाही शकत आहे. तर येस, आम्ही ती कॅन्सल केली आज सकाळची. तर आम्हाला आता दुसरीकडे जायचं. तर इथून आम्ही जाणार आहे प्लाया दे समथिंग असं काहीतरी नाव आहे. तर तिथनंच मध्ये आम्हाला टुलुम रुईन्स मिळणार आहे. तर त्या टुलुम रुईन्स बघणार आहे. तर तिथनं वरनं खूप मस्त ब्ल्यू असा पाण्याचा व्ह्यू आहे. आणि सध्या आम्ही आहे बकालारमध्ये, जसं मी तुम्हाला काय सांगितलं. आणि हे आमचं हॉटेल आहे साईडलाच. इथे तुम्ही बघू शकता हे शॅलो वॉटर आहे, जास्त खोल नाही आहे. तर तिथे यशने आत्ता स्नॉर्कलिंग केलं. तर स्नॉर्कलिंगचे गिअर स्वतःच आणलेले आम्ही आणि स्नॉर्कलिंग केलं. आणि हे इथपर्यंत सगळं शॅलो वॉटर आहे आणि इथून पुढे ते डीप होत जातं. तर इथून मागे कलर चेंज होत होते पाण्याचे, ते आम्हाला बघायचं होतं. बट एनिवेज काय प्रॉब्लेम नाही. मेक्सिकोमध्ये खूप काही अशा जागा आहेत जिथे आपल्याला मस्त ब्ल्यू वॉटर दिसतं आणि वेगवेगळे शेड्स दिसतात ब्ल्यूचे. तर आता लेट्स गो आणि एक्सप्लोअर दॅट. आम्ही टुलुम रुईन्सला जाणार आहे. तर तशी पार्किंग जस्ट आम्ही करून आलेलो, पण आमचे जे फ्रेंड होते त्यांना डॉक्टरकडे न्यायचं होतं. तर त्यांना डॉक्टरकडे सोडलेलं, तर त्यांना घेऊन आलो आणि आता आम्ही आलेलो जेवायला. तर यानंतर जाणार आहे टुलुम रुईन्स बघायला. तर हे रेस्टॉरंट इतकं क्यूट आहे, मस्त आहे. तुम्हाला दाखवते कसं आहे. तर तुलुम एरियामध्ये लंच केल्यानंतर आम्ही ही सिटी बघितली. जेवढी कारमधून दिसली तेवढीच तुम्ही बघू शकता की ती कलरफुल अशी सिटी आहे. आणि हे टुरिस्ट डेस्टिनेशन असल्यामुळे ते खूप गर्दी दिसती आहे कारण इथून बीच पण जवळ आहे. तर यानंतरचा आमचा प्लॅन होता की इथल्या टुलुम रुईन्स बघायचा, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही थोडंसं लेट पोचलेलो आणि आम्हाला ते बघायला मिळालं नाही. तर एनिवेज आम्ही आता यानंतर चाललेलो आहे आमच्या प्लाया दे कार्मेन जवळच्या हॉटेलमध्ये. हॅलो गाईज, तर मग अशी आम्ही रुईन्समध्ये जायला निघालेलो आणि थोडंसं लेट झालं जेवल्यामुळे. आणि नंतर आम्हाला कळालं ते रुईन्स बंद झाले. तर बघू आता लास्ट डेला जमलं तर जाऊ नये, तर मग कॅन्सल करावे लागेल. तर कालचा पण प्लॅन कॅन्सल झाला, आजचा सकाळचा बोटचा पण प्लॅन कॅन्सल झाला आणि आत्ताचा पण प्लॅन कॅन्सल झाला. बट नो वरीज, आता आम्ही चाललोय टुलुमच्या बीचवर. ही आहे आमची रूम, मस्त फ्लॅट आहे, लाईक कॉन्डो. आणि हा आहे इथला हॉल. ऑफकोर्स हे आमच्या बॅग्स, हे आहे टेबल, ही आहे मोठी विंडो, हा टीव्ही, हे डायनिंग टेबल, किचन पण दिलेलं आहे सगळं. हे गॅस वगैरे तर आपल्याला कुक करायचं ते पण करू शकतो. फ्रीज आहे आणि साईडला आहे ही बेडरूम. हे आहे टॉयलेट, हे आहे टॉयलेट मस्त क्लीन असं. हा बाथ एरिया आहे, कोझी अशी बेडरूम. आणि इथे तुम्ही तुमचे कपडे वगैरे ठेवू शकतात, हे लॉकर. आणि इथून पण अशी एक विंडो टाईप आहे जी ओपन होते.
तर यानंतर आम्ही निघालो होतो एक्सप्लोअर करायला, ते म्हणजे प्लाया दे कार्मेन बीचला. आणि आम्ही पार्क केलेली आहे आणि तुम्ही बाईक बघू शकता किती सुंदर आहे. तर आलेलो आहे प्लाया दे कार्मेन बीचला, खूप भारी आहे. आणि आम्ही असा प्लॅन केला की आम्ही इथे सनसेट बघू बीचवर, पण थोडक्यात आमचा सनसेट मिस झालेला. पण एनिवे सनसेट नंतरचे पण आकाशातले जे कलर असतात ते बघण्यासारखे असतात आणि ते आम्हाला दिसले. आणि बाय द वे हा बीच खूप ब्ल्यू होता, तुम्हाला दिसेलच. तर चला बघूया कसा आहे इथला बीच. तर तुम्ही क्लिअरली बघू शकता हा बीच किती क्राऊडेड आहे आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज चाललेल्या होत्या इथे आणि लोक एन्जॉय करत होते. डिसेंबरमध्ये मेक्सिकोमध्ये खूप मस्त वातावरण असल्यामुळे आणि पाणी पण मस्त वॉर्म असल्यामुळे लोक इथे छान स्विमिंग करत होते. सो ब्ल्यू. बीच एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आतलं मार्केट एक्सप्लोर करायला आलेलो. इथे लाईव्ह म्युझिक, वेगवेगळी रेस्टॉरंट, नंतर इथल्या वेगळ्या गोष्टी, या सगळ्यांची दुकानं होती. तर असा होता आजचा माझा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? आज आम्ही भरपूर एक्सप्लोअर केलं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.